ठाकरे बंधूंची युती झालेली आहे, तर त्याचा शिवसेनेच्या मतावर वोटिंग बँकवरती किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्यासाठी ते किती आव्हानात्मक आहे ह्या निवडणुकीत लढवणं? दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे मुंबईच्या निवडणुकीवर तसा परिणाम होणार नाही आहे, कारण ही गावकीची निवडणूक नाही आणि भावकीची पण निवडणूक आहे. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि मुंबईकरांची निवडणूक आहे आणि मुंबईकरांच्या प्रश्नाची निवडणूक आहे. राहिली गोष्ट परिणाम शिवसेनेवर कसा होईल, तर याचं उदाहरण आपल्याला देतो. लोकसभेची निवडणूक असेल आणि विधानसभेची निवडणूक असेल, या संपूर्ण निवडणुकीत शिवसेनेचं वोटिंग ज्या ठिकाणी धनुष्यबाणचा उमेदवार आहे त्या ठिकाणी उबाटाच्या वोटिंगपेक्षा जास्त मिळालेत. 43.7% वोटिंग हे धनुष्यबाणाच्या उमेदवार संपूर्ण मुंबईतलं जर कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांचं वोटिंग 39 आणि 40पर्यंत आहे. त्यामुळे 3-4% वोटिंग हे धनुष्यबाणच्या उमेदवाराला जास्त मिळालेलं आहे. आणि आपण जर बघाल उबाटाचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्यातले 5 आमदार आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट फाईट आमची झालेली आहे. बाकीच्या ठिकाणी मुस्लिम भाऊ जास्त आहे असे विधानसभेत ते निवडून आलेले आहेत. आपण भायखळा बघाल, वांद्रे पश्चिम पूर्व वरुण सरदेसाईची बघाल, वर्सोवा बघाल, तर ह्या सर्व आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवारही नव्हता. भायखळाला शिवसेनेचा उमेदवार होता. शिवडीला त्या ठिकाणी बाळा नांदगावकरांनी निवडणूक लढली. बांद्र्याला त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नव्हता. शिवसेनेचे 6 जे आमदार निवडून आले त्या ठिकाणी उबाटाची डायरेक्ट फाईट झाली आणि त्या ठिकाणी मराठी वोटिंग जास्त आहे आणि ते वोटिंग पर्सेंटेज जास्त आहे. त्यामुळे हाच परिणाम तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण दिसेल. आणि वोटिंगचा परिणाम जर बघाल तर तुम्ही तर या मुंबई शहरात राहणारे, जर कोकणातले राहणारे आहेत, पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी आमचे आमदार पण निवडून आलेत आणि ह्या सर्वांचं कनेक्शन त्या विधानसभेशी पण असतं, कारण हे सर्वजण वोटिंगच्या वेळी गावाच्या वोटिंगच्या वेळी यातले बहुतेक जण त्या ठिकाणी गावी जात असतात. या सगळ्यांची यादी आमच्या आमदारांकडे पण आहे. त्यामुळे हे सगळं कॅल्क्युलेशन पाहता आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही.